पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे। खलील शेख हे रवींद्र धंगेकरांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदारीत होते। विविध व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं कळतंय। आत्महत्येपूर्वी व्हिडिओ चित्रित करून खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे। खलील हे धंगेकरांच्या पत्नीसोबत उत्कर्ष असोसिएट कंपनीचे भागीदार होते। वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती केलेल्या बांधकामास स्थगिती मिळाल्याने ते अडचणीत सापडले होते। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, काय कारण या आत्महत्येमागचं? आत्महत्या करणारी व्यक्ती खलील शेख यांनी आत्महत्या करण्याआधी काही व्हिडिओ तयार केलेले आहेत। स्वतः हे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या आत्महत्येचं कारण सांगितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्या करत आहोत असं या खलील शेख यांनी म्हटलेलं आहे। आणि आत्महत्या करण्यासाठी जी लोक कारणीभूत आहेत अशांची नावं देखील त्यामध्ये खलील शेख यांनी घेतलेली आहेत। वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकल्पांवरती त्यांनी ज्यांच्यासोबत व्यवहार केले मात्र त्या व्यवहाराचे पैसे त्यांना मिळाले नाहीत अशा व्यक्तींची नावं या खलील शेख यांनी त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत। आणि अनेक नावं आहेत आणि एक व्हिडिओ जो आहे 2 मिनिट 41 सेकंदांचा, त्यामध्ये या खलील शेख यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव घेतलेलं आहे। खलील शेख यांचं असं म्हणणं आहे की पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरती असलेली वक्फ बोर्डाची जमीन त्याचा पुनर्विकास करण्यासाठी त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी म्हणून विकत घेण्यात आली उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीच्या माध्यमातून। आणि या उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीमध्ये जे 5 भागीदार होते त्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा देखील समावेश होता। मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांचा समावेश होता आणि तिसरे जे त्यामधले भागीदार होते ते खलील शेख होते आणि आणखी 2 भागीदार, असे एकूण 5 भागीदार होते। मात्र रवींद्र धंगेकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर वक्फ बोर्डाच्या या जमिनीवरती बांधकाम करण्यास स्थगिती देण्यात आली। रवींद्र धंगेकरांनी यामागे राजकारण असल्याचा आरोप केला मात्र स्थगिती मिळाल्यामुळं तो प्रकल्प बंद पडला आणि त्यातून कर्ज वाढत गेलं आणि त्या कर्जाचे पैसे किंवा आपण जी गुंतवणूक केली होती त्याचे पैसे आपल्याला मिळाले नाहीत असं या खलील शेख यांचं म्हणणं आहे। 50 लाख रुपये आपल्याला येणं होतं माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि जे इतर भागीदार होते असं यामध्ये खलील शेख म्हणतायत या व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर ते आत्महत्या करतायत। पुण्यातील गुलटेकडी भागामध्ये ते राहण्यासाठी होते आणि राहत्या घरी या खलील शेख यांनी आत्महत्या केलेली आहे असं हे सगळं प्रकरण आहे। आपल्यासोबत त्यासाठी बोलण्यासाठी रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकरजी, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींनी अनेकांची नावं घेतलीत आणि अनेक कारणांसाठी ती व्यक्ती आत्महत्या करते आहे असं म्हणते आहे, मात्र त्यात एक नाव तुमचं आहे, एक व्हिडिओ तुमच्या नावाचा आहे आणि तुम्ही लक्ष दिलं नाही किंवा 50 लाख रुपये त्या व्यक्तीचे थकले होते आणि त्यामुळे आत्महत्या तो करतो आहे असं तो म्हणतोय। खरं तर हा प्रोजेक्ट आम्ही एक 4-5 जणांनी मिळून हा प्रोजेक्ट आम्ही विकसनासाठी घेतला आणि घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये बाळासाहेब शेडगे असेल, रघु गौडा असेल, हायर असेल आणि माझे सहकारी असे आम्ही 5 जणांनी मिळून हा प्रोजेक्ट आम्ही तो विकत घेतला तर आम्ही 5 जणांनी थोडे थोडे पैसे टाकून तो घेतला आणि घेतल्यानंतर रिसर त्याची प्लॅन केल्यानंतर त्याचा रेरा केल्यानंतर आम्हाला महानगर बँकेने 5 कोटी रुपयेपेक्षा जास्त कर्ज दिलं आणि कर्ज दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मी विधानसभा निवडणूक लढवली, लोकसभा निवडणूक लढवली आणि तिथूनच ह्या प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने गळती चालू झाली आणि त्याच्यामध्ये वक्फ बोर्डचा कुठेही संबंध नव्हता आणि वक्फ बोर्डशी तो प्रोजेक्ट कधी संलग्न नव्हता किंवा ती जागा संलग्न नव्हती। आणि जर ही जागा संलग्न असती किंवा प्रोजेक्टमध्ये जर त्या वक्फचं नाव असतं तर आम्हाला महानगर बँकेने एवढं मोठं लोन दिलं नसतं। रेराने ज्यावेळेला आम्हाला रेरा ऑफिस म्हणजे रेराचे जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला या प्रोजेक्टला परवानगी दिली नसती। रेराचा प्रोजेक्ट आम्हाला परवानगी आहे। म्हणतं की तुमचा सगळा जो काही व्यवहार आहे तो पारदर्शक होता, मात्र आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की 50 लाख रुपये येणं होतं तुमच्याकडून म्हणजे भागीदारांकडून, तुमच्या पत्नी त्यामध्ये सहभागी आहेत, ते पैसे आले नाहीत आपल्याला असं तो म्हणतो। याच्यावर मी सांगतो तुम्हाला ही पार्श्वभूमी कशी झाली ती।
तर ह्या प्रोजेक्ट रन करताना आम्हाला काही दिवसांनी नोटीस आली आणि नोटीस आल्यानंतर विधान भवनामध्ये असलेलं वक्फ बोर्डचं ऑफिस, तिथले जे अधिकारी होते त्यांनी त्या दिवशी मी एक पत्र दिलं की ही जागा वक्फची आहे आणि ह्या वक्फच्या जागेचं त्याच्यामध्ये संबंध आहे आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट थांबवा. मग मी त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलो आणि अधिकाऱ्याला विचारलं, हे तुम्ही जे करताय ह्याच्यामुळे अनेक लोक आत्महत्या करतील, म्हणजे त्यात माझाही नंबर असेल. कारण हे जो प्रोजेक्ट करताना आम्ही सगळं लिगली केलं आहे, वकिलांकडनं CA घेतला आहे आणि आमचा रजिस्टर झाला आहे. पण त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की धंगेकर साहेब, ह्याच्यामध्ये मी तुमची माफी मागतो आणि ह्याच्यामध्ये मला वरनं प्रेशर आहे आणि त्याच्यामुळं आम्ही वक्फ बोर्डचं नोटीस तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर बाळा शेडगे राजसाहेबांना भेटले, बाळासाहेब चंद्रकांत पाटलांना भेटले, बाळासाहेब अनेक लोकांना भेटले आणि म्हणले जर हा चुकीचा असेल तर आम्ही हा प्रोजेक्ट सोडून देतो. पण ते त्यांना काही अटी टाकण्यात आल्या राजकीय लोकांकडनं, काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळं तो प्रोजेक्ट आमचा रखडला. नंतर आम्ही त्याला हायकोर्टमधनं आम्हाला क्लीन चिट दिली, म्हणजे आता त्या वक्फ बोर्डचा त्या जागेचा कुठलाही संबंध राहिला नाही. पण मधल्या काळामध्ये 4 वर्ष प्रोजेक्ट रखडल्यामुळं जे असलेलं बँकेचं लोन, थांबलेलं काम आणि ह्या सगळ्या त्रुटी निर्माण झाल्यानंतर हा प्रोजेक्ट आमचा ढासळला आणि ढासळल्यानंतर आमच्याकडे जी लोकं कामं करत होती त्यांचं आणि आमचं कॉन्व्हर्सेशन म्हणजे बोलणी चालणी ही पूर्ण होत नव्हती. आणि त्याच्यामध्ये मी सकाळी माहिती घेतली तर मी शेडगे साहेबांशी बोललो. शेडगे साहेब म्हणले आपण त्याला 70 ते 80 लाख रुपये आत्तापर्यंत पोच केलेले आहेत, पण GSTला जे पैसे त्यांनी भरायचे होते ते भरले नाही, त्या त्रुटी ज्यामध्ये आहेत आणि ते 25 लाख रुपये त्यांनी जर नाही भरले तर आपल्याला भरायला लागतील, म्हणून आपण त्यासाठी थांबलो होतो. त्याचा तो व्यवहार पूर्ण होत नव्हता. ही सगळी माहिती घेताना खलील शेख तुम्हाला कधी भेटला होता? त्यांनी पैसे मागितले होते? जलील शेख, तो खलील शेख मला मी साईटवर जातच नाही, पहिल्या दिवसापासून साईटवर जात नाही की माझ्यामुळे तो प्रोजेक्ट बंद नको व्हायला आणि ह्या लोकांच्या त्यांच्या घरावर तुळशीपत्र नको यायला, त्यासाठी मी त्याच्यामध्ये तुमच्या माहितीकरता 2025ला विड्रॉल घेतली. माझ्या पत्नी, तुमच्या पत्नीची भागीदारी तुम्ही मागे घेतली? हा 25ला बघा. नाही, पण हा जो खलील शेख आहे तो व्हिडिओमध्ये म्हणतोय की पैसे तुमच्याकडून येणं बाकी आहे. नाही ना, 50 लाख. मी खलील शेखचा तो जो आहे तो व्हिडिओ बघितला आहे. तो फक्त म्हणतो पार्टनर आहे आणि दंगेकर आणि रघु गौडा यांचा ह्याच्यामध्ये कुठेही रोल दिसत, म्हणजे ते साईटवर येत नव्हते. बरोबर आहे मंदार. त्यामुळे 2025 पूर्वीच पार्टनरशिप जी होती ती मागे घेतलेली होती, आपल्या पत्नीची पार्टनरशिप मागे घेतली होती असं धंगेकर सांगतायत. मंदार, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि संवाद साधल्याबद्दल.